भारतातील तरुण नेपाळकडे वाटचाल करणार का? नेपाळसारखं आपल्या देशात का होणार नाही? 25 लाख पोरं परीक्षा देतात आणि 25 लाख पोरांच्या आयुष्याला घोडा लावण्याचं काम इथली सरकारी यंत्रणा करत असेल, त्याच्यानंतर पक्षाच्या सतरंजा उचलणाऱ्या भांडगुळांनो, ज्याचं जळतंय त्याला कळतंय. जेव्हा 3 मेला परीक्षा होता, बाप उन्हामध्ये कुठतरी बाहेर उभा होता, घरून आलेला डबा होता, हॉटेलमध्ये 15-20 रुपयाला भाजी महाग वाटते म्हणून बाहेर उन्हातानात त्यानं काय केलंय, जेवलाय आणि आपलं लेकरू परीक्षा देणार आहे. त्या परीक्षेतून तो कुठतरी डॉक्टर होणार आहे. डॉक्टर झाल्यावर आपल्या घराचं चित्र बदलणार आहे. एक स्वप्न पाहिलेला तो बाप आणि त्या लेकरांच्या आयुष्यासाठी उन्हातानात राबणारा तो बाप. क्लासची लाखात असणारी फीस, कुठंतरी बापानं शेती ऐकलेली आहे, कुठतरी एखादा बाप कुठतरी माध्यमिक पदावर कुठल्या तरी एखाद्या सरकारी सेवेमध्ये काम करत असताना बायको त्यानं लेकरासोबत ठेवली. स्वतःच्या स्वयंपाकाचा विचार न करता, स्वतःच्या सुखाचा विचार न करता, येणाऱ्या काळात माझं पोरग डॉक्टर येईल हा विचार मनाशी धरून ज्या बापाच्या स्वप्नावर पाणी फिरण्याचं काम सरकारच्या अखत्यारीत येणार ही एजन्सी जिचं नाव NTA, 25 लाख लोकांनी दिलेली परीक्षा, 1700 रुपये एका पोराच्या परीक्षेचा शुल्क म्हणजे 400 कोटी रुपये तुमच्याकडे जमा झालेली जंगम मालमत्ता. ह्यानंतर 3 मेला परीक्षा झाल्याच्या नंतर तुम्ही छाती ठोकपणे मीडिया समोर येऊन सांगितलं होतं, जर परीक्षा यावर्षी पेपर फुटला तर मग आम्हाला विचारा. दरवर्षी पेपर फुटतो. त्याच्यानंतर ते राजस्थान नावाचं राज्य, त्या राज्यामध्ये शिखर नावाचं डिस्ट्रिक्ट, तिथं एकाच ठिकाणी 10 ते 20% एकूण देशाच्या तुलनेत डॉक्टर होतात. आणि मग प्रश्न आहे की गोरगरिबाच्या लेकरांनी शिकायचं का नाही? प्रश्न आहे गोरगरिबांच्या लेकरांची परीक्षा वस्तुनिष्ठ होणार का? परीक्षा पारदर्शक होणार का? आणि नाशिकमधून 10 ते 20 जणांना अटक होते. 30 वर्षाच्या फळीमधले युवक आहेत. नेमकं यांना वरदहस्त कोणाला? आपले साहेब आता दौऱ्याला जाणार आहेत. जर आता तुम्ही सांगितलं की 1 महिन्याच्या नंतर आम्ही परीक्षा घेऊ, पोरांना शुल्क लागणार नाही, त्यांना प्रवेश पत्र देऊ, अरे पण हरामखोरांनो, ज्या पोराला चांगले मार्क आलेत, येणाऱ्या 1 महिन्यानंतर घेतलेल्या परीक्षेत कमी मार्क आले आणि त्यानं आत्महत्या केली, त्याला जबाबदार कोण? हा पहिला प्रश्न. त्या पोरानं स्वतःच्या जीवाचं बरं वाईट केलं, याला जबाबदार कोण? 720 मार्काचा पेपर आहे, 180 प्रश्न आहेत, एका प्रश्नाला 4 गुण आहेत, निगेटिव्ह सिस्टीम आहे आणि 140 प्रश्न 3 मेच्या पेपरमध्ये बाहेर आले. याचा अर्थ 600 मार्क तर पहिलेच बाहेर आणले तुम्ही. आणि त्याच्यानंतर त्या भिकारचोटाने पेपर विकला केवळ 20,000 रुपयाला. डॉक्टर व्हायचे त्यावेळेस वर्षाला जरी तुम्ही विचार केला ना, गव्हर्नमेंट कॉलेजला बी लागलं 5 लाख रुपये पोराला खर्च येतो. 25 लाख रुपये ते 11वी-12वीच्या ट्युशनची फीस वेगळी, बापानं स्वतःच्या पोटाचा केलेला पोटमारा, माईनं हाडाची केलेली काढं, बापानं रक्ताचं केलेलं पाणी, लोकांकडून काढलेला व्याजानं पैसा, याच्यातून मायबापानं पाहिलेलं मोठं स्वप्न, आणि या स्वप्नाला तुम्ही बेचिराग करण्याचं काम इथली सरकारी यंत्रणा, प्रशासन आणि राजकीय नेते करत असेल तर पहिल्यांदा धिक्कार तुमचा आहे. मी सायन्स क्षेत्रात क्लास घेणाऱ्या तमाम शिक्षकांना विनंती करतो, हीच वेळ हे रस्त्यावर येण्याची. पेपर फुटतो कसा? आणि आम्ही येडे नाहीत रे. हे ऑनलाईन पद्धतीनं तलाठी, ग्रामसेवक, लिपिकचे पेपर फुटायचे, आम्ही रस्त्यावर यायचो, लोक हसायचे. पण आज वेळ तुमच्यावर आली. आणि सरकारमध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, एका वाघानं शिकार करताना 10-12 बकऱ्या होत्या, एकील मारले, 13 जणी हसत होत्या. दुसऱ्या दिवशी 13वीचा नंबर आला. आमचे नंबर आलेले आहेत, आता तुमच्यावर नंबर आहे. येणाऱ्या काळात प्रत्येक पेपर फुटतील. MPSC कडे देखील धोका असेल, TCS कडे देखील धोका असेल, त्याच्यानंतर आपटेक कडे आता टेंडर दिले आदिवासीचं, तिकडेही धोका असणार आहे. पण बोललं की तुमचं अकाउंट बॅन आहे, बोललं की तुमच्या अकाउंटला व्हिडिओ बॅन आहे, बोललं की महत्वाची गोष्ट तुमची गळचेपी आहे. मनमानी कारभार करू नका. इथल्या देशातल्या तरुणांनी जर ठरवलं तर तुमचा नेपाळ होईल. म्हणून विनंती आहे, 25 लाख पोरं म्हणजे नॉट अ जोक. आणि या देशातल्या तरुणांना पिलर ऑफ द नेशन म्हणतात, या देशाचा आधारस्तंभ म्हणतात. हा आधारस्तंभ जर ढासळला तर देशाचं काय होईल? ही गोरगरिबाची लोक आहेत म्हणून कुठतरी देशाभिमान आहे. तुमच्यासारख्या हरामखोरांनी ते देश विकायला काढलाय. पण याच्यातून तुम्ही पेपर घेणार, नाशिकमध्ये आरोपी सापडले, त्या आरोपीचं करणार काय? पेपर फोडणाऱ्या यंत्रणेला कोण सहभागी होतं? याच्यात कुठली राजकीय यंत्रणा होती का? प्रशासकीय यंत्रणा होती का? त्याच्यानंतर केवळ NTA नाही, त्या NTA वाल्याला तर काय करा, कपडे काढून हाणा. त्याच्यामध्ये जे लोक आहेत का, मरस्तोर हाणा. लय भपारे हाणू लागला. एक तर गांजा पिऊन पेपर घेतो का गांजा पिऊन यंत्रणा लावतो. अरे पोरांच्या आयुष्याला घोडा लावण्याचं काम भिकार चोटानं तुम्ही करत असाल तर त्या मायबापांच्या स्वप्नाचं काय?
आता येणाऱ्या काळात ही परीक्षा रिपीट झाल्याच्या नंतर जर 10-15 पोरांनी सुसाईड केलं तर याचा परिपूर्ण ब्लेम NTA मध्ये जे काही कार्यरत यंत्रणा असतील त्यांच्यावर करा. आणि पोरं करतील काय बरं वाईट, पण पोरं बरं वाईट करू नका. ज्यांना मार्क कमी पडले त्यांना अभ्यास करा. ज्या पोरांना स्वतःवर विश्वास आहे त्याने अभ्यासात ते सातत्य ठेवा. ही गोष्ट आवर्जून लक्षात ठेवा. पण येणाऱ्या काळात पेपर फुटू नाही म्हणून क्लासमध्ये कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भरोश्यावर मोठे होणाऱ्या तमाम शिक्षकांना विनंती आहे, हीच वेळ हे रस्त्यावर या. AC गाडीत बसून बिस्लरीचं पाणी पिऊन दुष्काळावर गप्पा हाणता येत नसतात. काचात बसलेल्या हरामखोर अवलादींना जागा करण्यासाठी रस्त्यावरला आपला आवाज मोठा लागतो. तो आवाज मोठा झाला पाहिजे. इथून पुढे महाराष्ट्रातल्या देशातल्या गोरगरीब लेकरांना न्याय मिळाला पाहिजे. म्हणून एकत्र या. इथल्या झुंडशाहीच्या विरोधात, इथल्या दबावशाहीच्या विरोधात, इथल्या विद्यार्थ्यांचं आयुष्य खराब करणाऱ्या भिकारचोट सरकारी यंत्रणेच्या विरोधात आपण सोबत आहोत. कधी आवाज द्या, आम्ही तुमच्या सोबत नाही ते एक पाऊल पुढे असू. विद्यार्थ्यांनो, काळजी घ्या स्वतःची, स्वतःच्या परिवाराची. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.